हॅलो, मायसेल्फ डॉक्टर प्रिया. खूप सारे पेशंट्स मला विचारतात, मॅम खूप सिव्हिअर हेअरफॉल होत आहे. तर मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की सिव्हिअर हेअरफॉल होत असेल तर तुम्ही कुठल्या टेस्ट करायला पाहिजे. तर 6 टेस्ट आहेत ज्या की तुमचा हेअरफॉल सिव्हिअर होत असेल तर तुम्ही त्या करू शकता. फर्स्ट ब्लड टेस्ट आहे CBC. CBCमध्ये आपल्याला HB काउंट किती आहे ते कळतो. त्यामध्ये CBCमध्ये HB जर लो असेल तर तुमचा हेअरफॉल हा होत असतो, त्यामध्ये हेअर डिफ्यूज होतात. सेकंड आहे विटॅमिन डी. विटॅमिन डीच्या कमतरतेमुळं तुमची जी हेअर ग्रोथ आहे ती स्लो होते आणि हेअर थिनिंग होते. थर्ड आहे विटॅमिन B12. जर तुमच्या बॉडीमध्ये विटॅमिन B12ची कमतरता असेल तर केसांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो, त्यामुळे तुमचं हेअरफॉल होत असतो. फोर्थ आहे सिरम फेरॅटिनिन. हे जर सिरम तुमच्या बॉडीमध्ये कमी असेल तर सिव्हिअर हेअरफॉल होतो, नॉर्मलपेक्षा जास्त हेअरफॉल तुम्हाला दिसून. फिफ्थ आहे झिंक डिफिशियन्सी. जर तुमच्या बॉडीमध्ये झिंकची कमतरता असेल तर हेअरफॉल हा इन्क्रीज होतो आणि जे हेअर रिपेअर होतात ते एकदम स्लोली होतात. सहावा आहे TSH. TSH म्हणजे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. हा हार्मोन प्रत्येकाच्या बॉडीमध्ये असतो. यामध्ये 2 प्रकारचे थायरॉइड असतात, एक हायपोथायरॉइड आणि सेकंड आहे हायपरथायरॉइड. हायपोथायरॉइडमध्ये जो थायरॉइड हार्मोन आहे तो कमी सिक्रेट होतो आणि हायपरमध्ये थायरॉइड हार्मोन जास्त सिक्रेट होतो. हायपोथायरॉइडमध्ये डिफ्यूज हेअरफॉल होतो, हेअर ड्राय होतात आणि ग्रोथ ही स्लो होते. तर हायपरथायरॉइडिझममध्ये सडन हेअरफॉल होतो आणि जो फाईन आणि थिक हेअर्स असतात आणि हेअर रूट्स हे वीक असतात. तर हे जनरल इन्फॉर्मेशन्स आहे. जे खूप जास्त सिव्हिअर हेअरफॉल होत असेल तर त्यांनी या टेस्ट केल्या पाहिजे.